बीड जिल्हा जिथं माणुसकी पुन्हा पुन्हा रक्ताळते। कधी ऑनर किलिंग, कधी अमानुष मारहाण, तर कधी हादरवून टाकणाऱ्या हत्येच्या घटना। पण आता जे घडलंय ते काळजाला चटका लावणार आहे। कारण एका प्रेयसीला भेटायला गेलेल्या एका तरुणाला अमानुष मारहाण केली गेली आहे आणि त्याच्यावर चोरीचे आरोप करून त्याला अपमानित केलं गेलंय आणि याच दुःखात त्या तरुणानं मृत्यूला कवटाळलेला आहे। या तरुणानं सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय, त्याचा गेम नेमका कोणी केला आहे हे सविस्तर या रिपोर्टमधून समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। तारीख 29 मार्च, रात्रीची वेळ होती। शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात लवकर सगळे रस्ते रिकामे होतात, लोक लवकर झोपतात। बीडच्या नेकनूर हद्दीतलं एक गाव होतं। मूळ मांजरसुंब्याचा रहिवासी असलेला ज्ञानेश्वर कोकाटेची प्रेयसी या गावात राहायची। 29 मार्चला प्रेयसीचा फोन आला आणि ती म्हणाली भेटायला ये म्हणून ज्ञानेश्वर त्या गावात पोहोचला। पण समोर प्रेयसी नव्हती, तर ज्ञानेश्वरला मारण्याच्या तयारीत तिच्या घरचे उभे होते। काही मिनिटातच ज्ञानेश्वरला सगळ्यांनी घेरलं। एखाद्या गुन्हेगारासारखं त्याला मारायला सुरुवात केली। त्याला लाथा, बुक्या आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली आणि ज्ञानेश्वर जीवाच्या आकांतानं ओरडत राहिला, पण कुणालाच पाझर फुटला नाही। मारहाण करूनही त्यांचं मन भरलं नाही, तेव्हा मुलीच्या नातेवाईकांनी ज्ञानेश्वरवर चोरीचा आरोप केला आणि या प्रेम प्रकरणाला गुन्हेगारीचं स्वरूप देऊन त्याला समाजात बदनाम करण्याचा डाव आखला। या अपमानाच्या आगीत ज्ञानेश्वर अक्षरशः होरपळला। अखेर त्यानं सगळा विचार केला आणि टोकाचं पाऊल उचललं। त्यानं आपल्या चुलत भावाच्या पंक्चरच्या दुकानात जाऊन स्वतः गळफास लावून घेतला, आपली जीवनयात्रा संपवली। पण आत्महत्या करण्यापूर्वी ज्ञानेश्वरनं एक चिठ्ठी लिहिली। त्यात त्यानं आरोपींची नावं लिहून ठेवलेली होती। नेकनूर पोलिसांनी हा सगळा तपास केला, त्यांना चिठ्ठी सापडली आणि या आरोपींची नावं त्यांनी पाहिल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला। 2 आरोपींना पोलिसांनी पकडलेलं आहे आणि 2 आरोपी फरार आहेत। त्यांच्या मागावर सध्या पोलीस आहेत। ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे, वय 23 वर्ष, राहणार मांजरसुंबा, या मुलाने आत्महत्या केलेली आहे। तर आत्महत्या केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्या आत्महत्याचा आम्हाला तिथून स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर संबंधित ठिकाणी जाऊन त्या बॉडीचा सर्च पंचनामा केला असता या ज्ञानेश्वर तुकाराम जे कोकाटे आहेत त्यांच्या खिशामध्ये आम्हाला सुसाईड नोट मिळून आली। या सुसाईड नोटमध्ये त्याचे एका मुलीवर मुलीवर त्याचं प्रेम होते व प्रेम संबंधातून हे मुलगा त्या मुलीला भेटायला वगैरे जात होता, म्हणून मुलीच्या नातेवाईकांना माहिती मिळाली व माहिती मिळाल्यानंतर त्याला मारहाण झाली व मारहाण झालेली त्याला पचनी पडले नाही, म्हणून त्याने संबंधित प्रकार केल्याचे सुसाईड नोटमध्ये दिलेले आहे। सुसाईड नोटमध्ये त्यांनी संबंधित मुलीचे नातेवाईकांची नावं सांगितली आहेत, त्याप्रमाणे आत्महत्येला प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे। ज्ञानेश्वर गेला, पण मागे सोडून गेलाय अनेक प्रश्न। त्याची उत्तरं आता पोलिसांना आणि समाजाला सुद्धा शोधावी लागणार आहेत। तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशा क्राईम स्टोरीज जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।